नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 14 जानेवारी पूर्वी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं वक्तव्य आहे व यांचं या ठिकाणी पोस्ट शेअर करत मकर संक्रांती निमित्त अजूनच लाडक्या बहिणी या ठिकाणी अजूनच गोड होणार आहे मकर संक्रांतीचा हा सण. खरं तर याबद्दलच अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. बघा, पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जो सन्मान निधी आहे तो सन्मान निधी अर्थातच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी काही महिला पात्र असूनही नोव्हेंबरचा जो 1500 रुपयाचा हप्ता होता, तो हप्ता पात्र महिलांच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. खरं तर त्याचं नेमकं कारण असंही असू शकणार आहे, जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केला असेल किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नसेल किंवा 2 पेक्षा जास्त लाभ या ठिकाणी जर एकाच घरात घेत नसतील, तर तुम्हाला 60 ते 65% महिलांनाच नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो पडलेला आहे. उर्वरित ज्या महिला आहेत, निधीची कमतरता असल्यामुळे उर्वरित महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्याचे सलग 4,500 रुपये किंवा जर नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असेल तर डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते म्हणजे 1500 प्लस 1500 अशा पद्धतीने 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत्या 14 जानेवारी म्हणजे फक्त 5 दिवस बाकी राहिलेले आहेत. 14 जानेवारीला सर्व तमाम महाराष्ट्रातील 1,70,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणखीनच मकर संक्रांती होणार गोड, लाडकी बहीण योजना ही आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.